डोक्याला ताण करायचं नाही. तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशी होणार, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार. ज्यांनी बळच लग्न केले ती दिंडी तिने करी झाली. आमचे बोकांडे आले ते नाही. तुमच्या कपडावर सटवीनं जे लिहिलंय ते घडणार. तिथं वळवळ करायचं काही काम नाही. माणसं नुसतं म्हणतात मला माळ घालू वाटते, तू घालू शकत नाही, तू चांडाळच तेवढा आहे, तू माळ घालू शकत नाही, आणि घातली तरी तू टिकू शकत नाही. तुझ्या रक्तातच दोष आहे. हे माळ घालणं, गंध लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, पखवाद वाजवणं, याला माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. बापाची पेंड नाही कोणी करायचा. कोणी उठायचं मला पखवाद वाजवतो, त्या बापाची पेंड आहे. कोणी उठायचं माझ्या पोराला पैका शिकवायचं, पखवाद्याचं याडे निघलं तुझं कोणी शिकतो रे. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कचा कचा कोटरी पेतात, तुझं कुठून येतो मावळट नाही ना. कोणी उठायचं बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता आणतो, असं चालतं कधी? असं नाही चालत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला, आपल्याकडे नंबर सगट ओव्या घ्यायचा. अध्याय नंबर 9, ओवी नंबर 38, मुडा होणीपीची काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडेवी खुर्री गेले ते काही. असं कोणी उठायचं माझ्या पोराला पाको शिकवा. मेले काही माळकरी झाले नाहीत, काही मरतील उद्या काला झाले. हो बिन निर्लज्ज माळ घालणं, गण लावणं तुम्ही माना नाही तर नका मानू. ह्या गोष्टी रक्तातच असावं लागतात. काय मध्ये तुमचं काय माणसं म्हणते मला माळ घालू वाटत, तू घालू शकत नाही. काय असेल तर मरतो तर फडतो. दररोज एका देवाला बोंबला हिंडतो, तू का सुधारायचं आहे? अय काशीला जाणारी याडपटा नीट आहे का? काशी बिशीला जाणारी याडपटी नीट आहे का? काशीचा नियम माहिती आहे काय तुम्हाला? काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. हे बावळाट क्वालिटीचं काशीला गेलं आणि मी दाव्याचं खात नाही. कानपाड फोडीन तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? झक माराय गेला काशीला तू. बरं काशीची हौस आपल्याला नाही लई येत लय दरिद्री. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चालली ये नाक गाचपान घेऊन काशी. आमच्या महाराज मंडळीचा लोक काशीला नेणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. ही काशी खुश. मी अजून काशीला गेलो नाही महाराज, गेलोय नाही जाणारही नाही. मी अजून गेलो नाही काशीला, मी गेलोय नाही जाणार आहे. तुम्ही नेलं तरी जाणार. माना नाही तर नका माणूस. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला पहिला मुद्दा मागणी पर घेण्याचं कळलं. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपले दिवस मजेत घालवायचे. त्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं. आपण पैदा केलेली अवलाद सुखी झालीच पाहिजे ही अपेक्षा आपण करायची नाही. मग माझ्या पोराला मी घरच बांधून ठेवलं पाहिजे, माझ्या पोराला बंगलात बांधून ठेवलं पाहिजे, ते इतक्या लायकीचं नाही का ते आपली इस्टेट सांभाळू शकेल. आपल्याला अंदाज आलाय. आपला माल भंगार आहे हे आपल्या ध्यानात आलंय. त्यामुळं लई न्याट लावायची काही गरज नाही. आपण टेप लावून वाढवायची आणि त्यानं टेप लावून इकायची, काय उपयोग आहे त्याचा? आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, काय उपयोग? काय ज्ञानोबा रायने एक ओवी लिहिली. बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ज्ञानोबा राय म्हणले ती घास खात नाही, ती तुडीत हिंडती. काय झालंय? ज्ञानोबा राय म्हणले ती गाय भांबावली. काय खाऊ? घास खाऊ का मका खाऊ? मका खाऊ का ऊस खाऊ? ती गाई भांबावली. ओवी पहा किती सुंदर आहे. हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबा राय म्हणलं हिरवा चारा पाहिली होती गाय जशी भांबवली तशी आता लशी लोक भांबवली. भांबेल लोक आहे ते. जीसीबी घेऊ का धाबा टाकू, धाबा घेऊ का पेट्रोल टाकू, पेट्रोल पंप टाकू का बायको दुसरी करू, बायको दुसरी करू का तिचीच बहीण करू, भांबवली. पैसा झाला मोकार आणि भेजा झाला
कमी माल झाला मोकार आणि बुद्धी झाली बरं पैसे यायला काही टाइम नाही ना 33/33 15 लाख फक्त एक गुण ठवाचा करायचा 33/33 वाजा 15 लाख कापून टाकीन फाडून टाकीन मोटरसायकलवर बसला कुत्र्याला लाथ आणतो त्याचा बाप पिसाळेल ना माझाटून गेलं ते पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ भांबवली जनता आणि भांबवलेली जनता जाग्यावर यावा म्हणून तर सप्ताह करायचा सप्ताह का करायचा आम्हाला श्रीमंत म्हणून करायचं नाही आरशावर आलेली धूळ पुसल्याशिवाय चांगला चेहरा सुद्धा सुंदर दिसत नाही आरशावर जर धूळ आली असेल तर देखणा माणूस सुद्धा सावळा दिसतो त्याच्याकरता धूळ काढून टाकली पाहिजे सप्ताह म्हणजे तुमच्या माझ्या अंतकरणात सद्गुरू स्वामी गोविंद बाबा वाळकर यांच्या प्रेरणेने साधक सेवा मंडळ विचुंबे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कार्यक्रमाचे वस्तू सप्ताहाचे अन्नदाते पुरुषोत्तम बबन भोईर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंत रामकृष्ण महाराज घरत व्यासपीठ गोविंद महाराज मडवी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत मी कीर्तनाला जाऊन नाव नाही घेतलं गायक वादक कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि अखंड सत्यातल्या कीर्तनाला सुरुवात मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं आतापर्यंत मार्मिक मुद्दे झाले तर अभंग कोणाचा एक चिंता करायची नाही 2 आणि सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं का 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 शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं चित्त शुद्ध होईल ध्यानाने धन शुद्ध होईल दानाने दान करीचा आता हे साहेबांनी दान केले ना कधीच पठ्ठ्याला कमी पडणार नाही ध्यानात कधी आता जेवढं तुम्ही दान करा ना 1,000 लाख पुढच्या सप्त्यापोत तुमच्याकडे 2-3 लाख बॅलन्स राहतील आपलं वाक्य आहे पहा तुम्ही मोजून पहा पुढच्या वर्षी मी सप्त्याला हे पण हां आपलं तोंडातले वाक्य कधी खोटं ठरत नाही अजून तर नाही बा मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको मिळणार नाही रेंज गेली काहींची रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसायला काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल बायको नाही चला ए चिंता नाही पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं मग पंगत कोणी घालेल जेव्हा माणसं नको आणि पाया पडून सांगतो तुम्हाला जितके तुम्ही पंगत घालणाऱ्याला पुण्य देतात तितकं जेवणाऱ्याला दिलं पाहिजे का लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका साखरपुड्याला आमंत्रण नसलं तर जाऊ नका पण सप्त्याचं कानावर पडलं तरी गैरहजर राहू नका आणि सप्त्याच्या कालाला आल्यावर 2 घासकं होईल पण खात जा प्रसाद येतो इथला प्रसाद आहे पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं आणि तिसरं कौतुक करावं ते एवढ्या मोठ्या समाजाला पंक्तीला वाढणाऱ्या तरुण मंडळाचं कारण हे सप्ते बिप्ते सगळे पोरांमुळेच होत आहे कमिट्या फिमिट्या काही करती नाही आता एवढंच खरेची आई मिली नाही तर कोणता दिंडी मालक कधी हरिपाठाला आहे ही दिंडी मालक दिंडे नेतात नाही हरिपाठाला नसतात मला हरिपाठ करणारे दुसरेच हे फक्त चहा कॉफी रिलॅक्स त्रास होतो त्यांना त्रास त्यांना फार त्रास होतो ते फक्त पाया पडायचे पैसेच गोळा करतात दिंड्यांमधले 90% कामं पोरं करतात आणि सप्त्यांमधले 95% कामं पोरं करतात आणि जुन्या मंडळीला सांगतो जरा पोरांना सांभाळून घ्यायचा ही जुनी मंडळी इतकी नंगाट लय खोडीची हो पोरानं टाळ घेतला का म्हातारं उठलं गप ते पोर म्हणलं बोंबलू नको हा टाळ तू बाई वाड्यावर या काय तुया नाही लागत बाईच्या नादी लागन पण तुया नाही लागायचं नाही इथून पुढे पोरांकडून करू आणि एक वाक्य सांगा तरुण एक शक्ती आहे एकत्र आली तर क्रांती आहे
हे उद्या तुमचा काला झाला 20,000 लोकांना पोरांना संघच वाढणार लोक संघच सगळ्यांना जेवण मिळणार. हे तरुण शक्तीमुळे होतं. प्रत्येक ठिकाणी तरुणांना थोडा आधार देत जा. सप्त्याची मीटिंग घेताना पोरांना बोलीत जा. 2-4 पोरं मीटिंगला असावा. त्यांच्याकडे कारभार नका देऊ पण ते कधी चुकीचं सांगतील कधी चांगलं सांगतील फायद्याचं आहे असेल. 9 लोकांची ग्रामपंचायत असल्यावर 2 याडपाटका होईना बाया घ्यावा लागत आहे. बाई चाल ग चाल कोठापूर राव होईना चाल तिला ज्याला सई सई उडाईस तुका लाव पण ये. आणि 26 जानेवारीला झेंड्याजवळ उभी राहिली राष्ट्रगीतच पाठ नाही. झेंडा खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे काय कर. खरेची आई मिली मला. काय झालंय हे चॅनल व्हॉट्सअप टिकटॉक याच्यामुळे लोकांच्या नको त्या गोष्टीच्या प्रसिद्ध्या मोकार झाल्या. हे चॅनल फिनलवाले इतके विचित्र लोक असतात महाराजी. हे आता 2 तास कीर्तन नेणार पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. नाही 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 माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार आहे. हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालव. इंदुरीकरच्या युट्यूबवर कोट्याधीश झालेत काही. मला अजून वढाया बिडी मिळाली नाही पण ही कॅमेरावाली इंदुरीकरच्या युट्यूबवर महाराज दिवसाला 40-30 लाख लोक पाहतात रोज. कोटी लाईक आहे त्याला. बरं ते नुसते आपल्याकडे नाही लाईक बाहेरच्यांचे मागच्या आठवड्यात मिलियन लाईक आहेत. मिलियन करोड बाहेरच्यांचे. आपले नाही आपले तर आहेच. ते बाहेरची म्हणतात ही वस्तू पाहायची कशी आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं मला समाजामध्ये अपप्रचार होईल असे क्लिपा कधी टाकूच नाही. हे टाकणारा नाही विचार करा. संप्रदाय धर्म शिवाजी महाराज संभाजी महाराज कीर्तनकार मंडळी यांना कुठं कलंक लागेल या गोष्टी दखलच घेतली पाहिजे. दखल घेतली पाहिजे. एखाद्याने शिवाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली डिलीट करून टाकली पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली डिलीट करून टाकली पाहिजे. तिला फॉरवर्ड करता कामा नाही आणि टाकणारा रिपीट केला पाहिजे. टाकणारा रिपीट केलं पाहिजे. कारण हे राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे. हे तुकोबा ज्ञानोबाचं राष्ट्र आहे. इथं तुकोबा ज्ञानोबा आहे. इथं रेडाच वेद बोलला तू याडपाट कोण. इथं गाठा दगडाला तरलाय तू कोण. अरे वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ 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 गोवा नाही वाघ कळत तुम्हाला. वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही. आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा झाला बिबट्या. आपले काय जे भंगरी वाघ हे रक्त 96 कुळी मारा. हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त. इथं कधी बी संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको आहे. सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं आणि सगळ्यांच्या वतीनं कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला अन्नदात्यांना देणगीदारांना बचत सगळ्या मंडळीला धन्यवाद. विचुंब आणि विचुंब परिसरातील सगळ्या भाविकांना परमेश्वर उदंड आयुष्य देव. सप्ताह कमिटीला धनसंपत्ती देव आणि सद्बुद्धी देऊन सप्ताह टिकून राहो. नाही तर मग ते सप्ताह टिकून राहो. सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनात विनंतीला सुरुवात. पहिला प्रश्न तुम्हाला सावध. तुमच्याकडे सगळं आहे. सगळं आहे. काय रोग नाही झाला कोणाला. बोला पटकन. फ्रीज आहे फ्रीज आहे कूलर आहे गॅस आहे लायटर आहे शेगडी आहे बर्नर आहे पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी प्री गुलर गॅस लायटर बर्नर शेगडी हिटर पिठर सगळं आहे. लाटणं पळपट फुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळं उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या सगळं
आहे. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरात सगळं आहे पण एक गोष्ट नाही, नाही तिचं नाव सुख आहे. यावर तुमचं मत काय? तुम्ही आजारी आहे का? मग काय बोलायला काय रोग झाला का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाहीये. यावर तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. म्हणजे सुख. हा, आता सावध राहा बरं का. आता घुसलो आपण, त्यांनीच कबूल केलं. आता सुख नाही, नाहीच आहे ना. माझ्या घरात नाही, तुमच्या घरात नाही. नाही, आता माझं तुमचं घर एकच आहे. फक्त मी उभा तुम्ही बसेल. आपलं कीर्तन म्हणजे मी फक्त तुमच्या मुलासारखं आहे, फक्त तुम्ही माझ्या वडिलांसारखे, एवढंच. कीर्तनात काय, माझं कीर्तन म्हणजे म्हातारे माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकी तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्या. मी काय लय पंडित आहे का? फक्त उभा आहे. मला काय वांग कळत आहे? फक्त संतांची भाषा जेवढी असेल तेवढी तुमच्या पुढं मांडायची. मग आपल्याकडे तरी काय, साळुंकी मंजुळ बोलत असे, तो करून घेणार आहे. कंबर बांधलो, तो बोलायला बुद्धी दिल तसं बोलायचं. आपण माठेचेत ना का? आपण लय पंडित आहेत नाही. आणि जो स्वतःला पंडित समजतो तो साधू असू शकत नाही. ओव्या त्याला नव्या द्या, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा. असं नाही चालत. बायको करायची नाही, टिकटॉक पाहायचं, याला कुठे पद्धत आहे का? मग बायकोच कराय काय अडचण तुला? उगाच आपल्या बावळ्याचा बाजार करीत राहिला. तुमच्या घरात सगळं आहे, काय नाही, सुख नाही. आता बोला पटकन. सुख नाही का आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाही? सुखासाठी प्रयत्न करतोय. सप्ताह काय सुखाचाच प्रयत्न आहे. दिंडी सुखाचा प्रयत्न आहे. आपण सुखासाठी प्रयत्न करतोय. तुळशीला पाणी घालतोय, गाईला घास घालतोय, पाहुण्याला चहा देतोय. जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करतोय. आता बारीक आहे का? तुम्ही मी सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय, पण घोटाळा असा आहे, सुख काय आपल्याला मिळत नाही. याचं उत्तर सांग का? आपण प्रयत्न करीत नाही असं नाही हो. ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. सुख ज्याच्यात आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. 4था अध्याय. ते ज्ञान पैका भरवे, जरी मनी हाती आणावे. संता या भदावे सर्वेश्वेशी, तनुमनु जीवे चरणाशी लागावे. अगरगता करावे दास्य. याचा अर्थ आता आपल्याला सुखाची गरज आहे का ज्ञानाची? बस फिट बसलं कीर्तन. कशाची गरज आहे? बस आता लागला करंट. आता करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं. पण या जगात ज्ञानाची गरज आहे. पण ज्ञानी तर एक जणच आहे, देव. सुखरूपाई. एक मिनिट. देवाचं नावच आहे ज्ञानदेव. देवाचं नाव काय? ज्ञानदेव. 12वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान, ज्ञानावडी ध्यान विशेषाची. 10वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती, वस्ती आल्या एका ठाया. ते जाण धनंजया विभूती माझी. दया जित शांती ज्ञानच देव. मग आता आपल्याला कशाची गरज आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला गरज आहे, आता आपल्याला गरज आहे. ऐ ऐ ऐ आता आपल्याला गरज आहे. आता आपल्याला गरज आहे ज्ञानाची. पण ज्ञानी कोण आहे? देव आहे. मग आपल्याला कोणची गाठ घ्यावं लागेल? बस फिट बसलं कीर्तन. देवाची गाठ घ्यावा लागेल. पण देव डायरेक्ट भेटतच नाही. देवाकडे जायला दुसऱ्याची गाठ घ्यावी लागते. त्यांचं नाव संत आहे. हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय. प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय, धर्म संताची ते पाय, धर्म संताची ते पाय, धर्म संताची
दिन साधती साधन दिन साधती साधन हो दिन साधती साधन दिन साधती साधने साधती साधने साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने ओ तेने साधती साधने तेने साधती साधने हो हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हो हरि प्राप्ति से उपाय 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 डर विसलता तीत पाय डर विसलता तीत पाय डर विसलता तीत पाय साधती साधने दिन साधती साधने दिन साधती साधने दिन साधती साधने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने हरि प्राप्ति से उपाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय तुम्हाला मिळवायचे सुख सुख आहे कशात आता आपल्याला देवाची गाठ घ्यायची पण देव हे कोणाशिवाय मिळू शकत नाही बस फिट बसलं कीर्तन संताशिवाय भेटत नाही पण आता लय वादाचा मुद्दा आला संत कोणला म्हणावा भाकरी खात नाही सफरचंद खातो चहा पित नाही दूध आणतो हा भामटा संत झाला मग संत कोण 6 वाक्य सांगतो 6 प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ प्रयत्नामध्ये संत श्रेष्ठ ऐका एकाचं उत्तर सोन्याला सुगंध आणील खारा समुद्र गोड करीन आकाशाला पायऱ्या करीन उद्या सकाळपर्यंत पृथ्वी निक्षत्रिय पांडव करीन आणि काही झालं तर शस्त्र हातात घेणार नाही सगळ्यांच्या प्रतिज्ञा फेल उभ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सफल रावणाची प्रतिज्ञा फेल भीष्माची प्रतिज्ञा फेल साक्षात देवाची प्रतिज्ञा सुद्धा फेल पण संतांची प्रतिज्ञा सफल सगर राजेचे 60,000 पोरं मेली त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी गंगा आणावी लागली गंगा तिघांनी आणली अश्मान गेला परत आला नाही दिलीप गेला परत आला नाही भगीरथानं गंगा आणली पण ज्ञानोबा तुकोबानं ज्ञानाची गंगा आणली यारे यारेला आणतो तिसरा ऐका कुबेर धनवान आहे पण त्याच्या धनाला नाश आहे चंद्र शीतल आहे पण त्याला डाग आहे सूर्य तेजस्वी आहे पण त्याला अस्त आहे हनुमान बलवान आहे पण संत महाबलवान आहे आणि गंगा पवित्र आहे पण संत अंतर्बाह्य पवित्र आहे एवढे 8 वाक्य ध्यानात ठेवा मग तुम्हाला जर देव भेटायचा असेल आणि सुख जर पाहिजेच असेल तर सांगा देवाला देवा आता तू माझी गाठ घेऊ नको मग देव मिळवण्यासाठी ज्यांची गरज आहे ते कोण आहेत संत आहेत मग ते संत कसे आहेत कृपाळू सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन
कृपणू सज्जन तुम्ही संत कृपणू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपणू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत एवढे कृपादान तुमचे मज एवढे कृपादान तुमचे माझ एवढे कृपादान तुमचे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा हो आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा कृपाळू आहात 13वा अध्याय आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रुपडी तुम्ही संत आहात कृपाळू आहात तुम्ही नुसते कृपाळू नाहीये सज्जन आहात आणि इथं सज्जन वेगळा कृपाळू वेगळा महिला मंडळ तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला तुम्ही भजे वाढायला आल्या लबाड बोलायचं नाही एका वहीनं भज तुम्ही जास्त कोणाला द्याल कोणाच्या तुमच्या का आमच्या आमच्या भावाला एवढं पुण्यवान नाहीचे तुम्ही तुम्ही तुमच्याच भावाला देणार का आम्ही मेलो तेल वाहू तुम्ही काढा भजी याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का मिटला विषय म्हणजे तुम्ही सज्जन नाही चला गुरुवार केले मागच्या महिन्यात चारीच्या चारी क्लिअर केले काही वागण्यात फरक वागण्यात काही फरक झाला तुमच्या नाही मग काल झकमार आहे गुरुवार केला पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला काय उपयोग झाला त्याचा पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गट भारी शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ अरे बाबा वव्या ऐका वव्या तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रतनियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही स्वधर्माते यजावे काय वव्या तिसऱ्या अध्यायात उगाच आपले उपास करायचे याचा अर्थ तुम्ही कृपाळू नाही सज्जंत नाही मग तुम्ही हाय कोण चला आता 2 मिनिटं तुम्ही आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उसने मागितले साडूने पैसे उसने मागितले तुम्ही कोणला हा म्हणाल भावाला म्हणणार पाहू रविवारी बँक बंद राहती आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा लहानाले पोरं ए बरे हो आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला मावशी फायनल लहानाले पोरं पटकन आपल्या घरी जास्त वेळा काका येतो का आत्याचा नवरा काका करेक्ट तुमचं जास्त प्रेम आत्याच्या नवऱ्यावर आहे का काकावर काकावर बास कृपाळू सज्जन हा लहान आले पोरं सरळ बसा पटकान बैठे बैठे सावधान आणि जोरात बोलायचं घाबरायचं नाही आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत्या मम्मीला करेक्ट आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं जोरात बोला सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी करेक्ट आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो
पप्पा करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? कृपाळू सज्जन. हा पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप करेक्ट. मग जोरात सांगा आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते मग आई मूर्ख का पोरगी? आई करेक्ट. मग आता जोरात सांगा पार रोडला ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत आई आणि आई. आई आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. अरे संत किती कृपाळू, देवापेक्षा कृपाळू. एक वाक्य सांगा. देव मारतो संत तारतात. देव पाप्याला मारतो पण देवाचं एक ब्रीद आहे. पाप्याला मारतो पण शरण येणाऱ्याला उद्धारितो. ब्रीद आहे जो मज होय आणण्याने शरण. तुम्ही सज्जन आहात, कृपाळू आहात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. एवढे कृपादान तुमचे मज. काय कृपादान? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किव माझी सांगा का कुलती रेणा. किव माझी सांगा का कुलती. किव माझी सांगा का कुलती रे. किव माझी सांगा का कुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. माझी सांगा काकुलती. किंवा माझी सांगा काकुलती. किंवा माझी सांगा काकुलती. किंवा माझी सांगा काकुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा. किंवा माझी सांगा काकुलती. पांडुरंगा. हे किंवा माझी सांगा. किंवा माझी सांगा काकुलती. तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात. तुम्ही माझ्यावर कृपा करा. काय करा? काय करा? देवच भेटायचं असेल तर महाराजांची भाषा आहे संतांशिवाय नाही. नाही नाही नाही. आता आपण नुसते सप्ते करीत राहिलोय, कीर्तन ऐकत राहिले. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागले जमिनी इकायला. सुधरायचं कोणी? सप्ते तर चालूच आहे. आता आमच्या पुढं बसलं का खरंय खरंय, मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. नाही ना, पाया पुढे सांगतो. आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता महिला मंडळ 3 गोष्टी महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 1 पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. आणि 3 घरात वाणी जपून वापरा. विजेची जेवढी बचत करता येईल तेवढी करा. ती नैसर्गिक संपत्ती आहे, कधीतरी धोका देणार आहे. 1 वीज जपून वापरा. 2 पाणी जपून वापरा. आणि 3
घरात वाणी जरा जपून वापरा. वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे, पण सासू सासऱ्यांना बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. आता गावठी भाषेत सांगू का, तुमचा आणि त्यांचा काही संबंधच नाही. काय संबंध आहे तुझ्या सासऱ्याचा आणि तुझा? काय तुझ्या सासूचा? तू त्यांच्या पोराची बायको आहे. तुम्हाला काय नीट करायचं तो नवऱ्याला करायचं ना. तो म्हणला का कधी मी भांडे घासणार नाही, का दळण आणणार नाही, का कपडे धुणार नाही? हा, दरवाजा लावून अंडरपॅन्ट पिळीतो रे, दरवाजा लावून अंडरपॅन्ट. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ, पण बिबट्या झाला रे, बिबट्या. पाया पडून सांगतो, विनोद नाही, म्हाताऱ्या माणसांचा बोलण्याला तुम्हाला काही अधिकार नाही. तुम्ही काही इथं तुमच्या नवरीच्या घरून जागीरदारी घेऊन आली नाही. तुझ्या बापानं लग्नात दिलेली एक गोष्ट तरी टिकली का? कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणची फळी निघेलच होती आणि सोफा सेटचे नट निघेलच होती. काय दिलं का तुझ्या बापानं? ऐ ऐ, आजपासून विनोद समजू नका, या गोष्टी कटाक्षानं पाळल्या. काय मला पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आता मारामाऱ्या करायच्या आणि बॉक्साबॉक्सी करायच्या आणि दंगली करायचे दिवस राहिले नाही. आता दंगलीनं आंदोलन आणि मोर्चे बाद झाले. आता कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 15 वर्षात नंबर 1चं काम करते. 80% जनता पोलिसांना जागेवर आणली. तुम्ही हातानं मराल. भंगार लोक नीट ऐका. अरे दंगली बिंगली मारामारी करायचे दिवस राहिले नाही. मराल बेवडेव. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन पाठ्यात खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. 3 महिने जामीन नाही आता, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हे कुठाने करू नका. पहिलं वाक्य सांगतो तुम्हाला, अंगातली ताकद जपून वापरा. आणि 2, भांडणामधून माघार घ्या, त्याच्या जय. भांडणाचे दिवस आता राहिले नाही. काय मत आहे तुमचं? खून करणं, मर्डर करणं ह्या गोष्टी इतक्या सोप्या झाल्यात, पण त्याच्यात तथ्य राहिलं नाही. 10 लाख रुपये घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता 15-20 मिनिटात, पण ते खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. 40 वर्ष आत गेले होते, काय 10व्याला वापरतो का 10ला? हा माझा टेलपणा कमी करा, तुम्हाला वाईट वाटेल. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. तुम्हाला मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. गोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडाव लावा, पण मी बोलतोय खरंच आहे. काय मत? कालही बिन, आजही बिन, उद्याही बी. वादाच्या भानगडीत पडू नका, आणि वादातून जो माघार घेतो तो विजयीच होतो. कशाला भांडणं करायचे? राहायचे तरी किती दिवस राहायचं, आणि काय संग न्यायचंय? अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. दिवसभर बोंबलत हिंडता म्हणजे काम का करतो तू? ज्यांचं पोरग 10वीला आणि 12वीला असेल, आत्ता 12वीच्या टोणग्याचा 18 तारखेला पेपर आहे. आज 8 दिवसा. 10वीच्या टोणग्याचा 3 तारखेला आहे. आता घरी गेल्या पोराला आणि पोरीला जवळ घ्या. परीक्षा संपेपर्यंत त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन टाका आणि स्विच ऑफ करून ठेवा. शेवटच्या पेपरपर्यंत पोरीला आणि पोराला मोबाईल द्यायचा नाही, तरच ह्या अवलादी पास होतील. नाही तर ह्या उतटून गेल्या अवलादी. लघवीला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चेन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली. हा विनोद नाही, हे पार येड्यावाळी झाले. आणि तरच यांना 30-35% मार्क पडतील. काय मत आहे तुमचं? घेऊन टाका. पोरगा जर म्हणला मी घरात राहणार नाही, मोकळ्या मनाने जा. हे बाई, हे कपडे मी परत प्रयत्न करील.
थोडं लांबल पण होईल. पोरगा म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतव, मी ओढतो, किती झटका द्यायचा एवढं सांग. पोरगा म्हणला मी पॉइझन घेईल, कोणतंही पॉइझन पोराने घेऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही, माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का, शेण खावा पण औषध नको, कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत त्यात, इकडून नळी घाली त्याने इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध काय. याला कुठं तरी कंट्रोल केलं पाहिजे. आपण म्हणतो वा मुली बिघडल्या, मुली बिघडल्या. आपण काय करतो महिला म्हणलं तर मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आपण काय म्हणतो माहिती का, मुलीवर कंट्रोलच करीत नाही, त्यामुळं मुलगी आपली इज्जत घालवते. नाही तर 8-10 दिवसातून एकदा पोरीला जवळ घेतलं पाहिजे. काम आजपासून संध्याकाळी थोडं मालिका बिलिका पाहून झालं, झोपायच्या टायमाला पोरीला जवळ घ्या, तिचं दप्तर उचका शाळेतलं, जरा शेवटचे पानावरचे ग्रहपाठ वाचावं. इतके पॉवरफुल ग्रहपाठ आहे का तुला सुद्धा वाटेल मी कॉलेजला जावा. मुलीच्या मोबाईल मध्ये ग्रहपाठ वाचा, मुलीच्या मोबाईल मध्ये सिम बघा किती आहेत, 3-3 सिम आहेत, त्यातले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा, तुला आत्महत्या करावं वाटणं असे मेसेज आहेत. नाही दप्तर चेक करा, एसटीचा पास चेक करा, मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे. पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता, तू काही कुंभ मेळ्याला गेलती का. आणि आपण म्हणतो बा पोरं बिघडले नाही, पुरी सुद्धा या 5-7 वर्षात इतक्या बिंडोक झाल्यात. पुरी हुशार पोरांनो प्रेमच करीनो.